You know, it's National Reading Day today, and I suggest you three most powerful and effective books. First is Placebo. Placebo, this book is written by Joe Dispenza. This book is about the healing therapy, and all the methods in this book are given. These are the scientific methods. म्हणजेच काय तर या पुस्तकामध्ये आपले थॉट्स, आपल्या इमोशन्स आपल्यावर कशा पद्धतीने इफेक्ट करतात आणि त्याचा आपल्या बॉडीवर कसा परिणाम होतो आणि त्याचबरोबर जे आपल्याला त्यामधून प्रॉब्लेम्स होतात ते आपण कसे हील करू शकतो हे या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. प्लेसिबो, व्हेरी नाईस बुक दिस. सेकंड बुक इज बेटर हॅबिट्स. आता बेटर हॅबिट्स हे जे पुस्तक आहे हे आहे डेरिस फॉरॉक्स यांचं पुस्तक. पहा, आपण कुठल्या तरी कम्फर्टमध्ये अडकतो आणि त्या हॅबिट्स मधून बाहेर येत नाही, तर ह्या हॅबिट्स कशा चेंज करायच्या हे या पुस्तकामध्ये खूप छानपणे एक्सप्लेन केलेलं आहे डेरिस फॉरॉक्स यांनी. तर हे पुस्तक मी तुम्हाला आज सजेस्ट करतो. आणि तिसरं पुस्तक आहे द आर्ट ऑफ लेटिंग गो. आता द आर्ट ऑफ लेटिंग गो हे निक ट्रेंटन यांचं पुस्तक आहे. याच्यामध्ये आपण म्हणतो ना यार जाऊ द्या यार, होत राहतं हे असंच. तर आपण एखाद्या कम्फर्ट मधून किंवा इमोशन्स मधून बाहेर पडायचं आहे, तर ते कशा पद्धतीनं बाहेर पडायचं. आणि हे सर्व जी पुस्तक आहेत ते सेल्फ हेल्प बुक्स आहेत, म्हणजेच आपल्याला अतिशय मदतगार असणारी ही पुस्तकं आहेत. तर मी तुम्हाला सर्व पुस्तकं, 3 पुस्तकं सजेस्ट करतो. आज नॅशनल रीडिंग डे आहे आणि मला वाटतं ही 3 पुस्तके तुम्ही वाचावेत, ज्यामुळे तुमच्या लाईफमध्ये डेफिनेटली इम्प्रूव्हमेंट होईल. धन्यवाद.